म्हणजे मेजरमेंट. यामध्ये आपण टॉपिक नंबर 2 पाहणार आहोत, तो म्हणजे डायमेन्शनल अनालिसिस. त्यानंतर आपण त्यामध्ये रिक्वायर्ड असणारे फॉर्म्युलेज आणि त्यानंतर पाहणार आहोत आपण होमोजेनिटी प्रिन्सिपल आणि त्यावर काही न्यूमेरिकल्स. डायमेन्शनल अनालिसिस म्हणजे काय? तर बघा, डायमेन्शन काढणं याचा अर्थ असा होतो की कोणत्याही क्वांटिटीमध्ये लेंथ किती वेळा आहे, मास किती वेळा आहे आणि टाइम किती वेळा आहे. म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी, एखाद्या क्वांटिटीमध्ये फंडामेंटल क्वांटिटी कोणत्या कोणत्या आहेत आणि किती वेळा आहेत हे सांगणं म्हणजेच काय, डायमेन्शन्स. हे सांगणं म्हणजेच काय, डायमेन्शन्स. पण डायमेन्शन्स दर्शवत असताना लेंथला कशात दर्शवता, तर एल मध्ये, मासला कशात दर्शवता, एम मध्ये, आणि टाइमला कशात दर्शवता, टी मध्ये. म्हणजे याचा अर्थ नेमकं काय होतो, तर बघा, लेंथचं डायमेन्शन्स काय, लेंथचं डायमेन्शन काय, तर लेंथचं डायमेन्शन्स आहे एल. किती वेळा आहे, एक वेळा, म्हणून एल रेस टू 1. त्याच्या डोक्यावर काही नाही म्हणजे किती आहे, एक, कारण जिसका कोई नहीं उसका एक होता है. डोक्यावर काही नाही म्हणजे किती आहे, एक आहे. ठीक आहे, लिहिले काय नाही लिहिले काय फरक पडत नाही. ठीक आहे. त्यानंतर मासचं डायमेन्शन काय, मग तर आपण सांगू शकतो मासचं डायमेन्शन एम आणि टाइमाचं डायमेन्शन टी. आता मला सांगा, लेंथ मध्ये मास आहे का, नाही, म्हणून 0 लिहायचं. आणि टाइम, लेंथ मध्ये टाइम आहे का, नाही, म्हणून 0. ठीक. आता बघा, मास मध्ये मास आहे का, आहे. लेंथ आहे का, नाही, म्हणून 0. जे नाही त्याला 0 लिहायचं, त्याच्या पॉवरला. ठीक आहे. टाइम आहे का, नाही, म्हणून त्याच्या डोक्यावर काय येणार, 0. इथे बघा, मास आहे का, नाही. टाइमामध्ये मास आहे का, नाही. लेंथ आहे का, नाही. टाइम आहे का, आहे. किती वेळा आहे, एक वेळा, म्हणून ह्याला आपण म्हणतो डायमेन्शन्स. है ना. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल, जसं मी तुम्हाला म्हणलो होतो फंडामेंटल क्वांटिटी ए टू झेड, ए पासून झेड पर्यंत जे अल्फाबेट असतात त्याला फंडामेंटल अल्फाबेट म्हणतो. आणि डिराइव्हड क्वांटिटी म्हणजे काय, तर मी तुम्हाला सांगितलं होतं, समजा गेवराई है ना, ही गेवराई या अल्फाबेट पासून तयार झालेली आहे. मग या गेवराईमध्ये फंडामेंटल क्वांटिटी कोण कोण आहेत आणि किती किती वेळा आहेत. तर एक विचार केला तर या प्रत्येकामध्ये फंडामेंटल क्वांटिटी एक एक वेळा आहे. जसं की जी किती वेळा आहे, एक वेळा. ई एक वेळा, ओ एक वेळा, आर एक वेळा, ए एक वेळा आणि आय एक वेळा, असं आपण सांगू शकतो. जसं की बीड, बीड म्हटलं तर ठीक आहे. आता बीड मध्ये बघा, बी किती वेळा आहे, एक वेळा. ई किती वेळा आहे, 2 वेळा, 1 आणि 2. आणि डी किती वेळा आहे, 1 वेळा. फंडामेंटल अल्फाबेट कोण कोण आहे, बी ई डी आहे. आणि किती किती वेळा आहे, तर ई 2 वेळा आहे, बी 1 वेळा आहे, बी 1 वेळा आहे. हे सांगणं म्हणजे काय, डायमेन्शन्स. लक्षात घ्या. तर बघा, आपण वेगवेगळे एक्झाम्पल यामध्ये बघूया, म्हणजे तुमच्या नक्की लक्षात येईल. एक लक्षात असू द्या की डायमेन्शन्स पाहणं म्हणजे काय, तर डायमेन्शन्स बघणं म्हणजे आपल्याला फॉर्म्युले माहिती असणं आवश्यक आहे. तर आणि तरच आपण डायमेन्शन्स काढू शकतो. ठीक आहे. यासाठी आवश्यक आहे फॉर्म्युला माहित असणं. ठीक आहे. तर बघा, आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स सांगतो ज्याचे आपण डायमेन्शन शोधूया. जसं की डिस्प्लेसमेंटचे डायमेन्शन्स. डिस्प्लेसमेंट म्हणजे अंतराचे, अंतराचं डायमेन्शन. अंतर मोजतो मीटर मध्ये. मीटर कोणाचं युनिट आहे, लेंथचं. आता मीटर आहे म्हणजे कोण आहे, लेंथ आहे. म्हणजेच डिस्प्लेसमेंटचे युनिट जर बघितलं तर ते मीटर आहे. युनिट काय, मीटर. ओके. मग याचं डायमेन्शन बघा, डिस्प्लेसमेंट मध्ये मास आहे का, नाही. लेंथ आहे का, आहे. किती वेळा आहे, एक वेळा. कशावरून कळालं, मीटर आहे म्हणून कळालं. डिस्प्लेसमेंट ही लेंथ आहे, किती वेळा, एक वेळा. टाइम आहे का, नाही, म्हणून किती, 0. जसं की पुढचं एक्झाम्पल पहा, स्पीड. स्पीडचं त्या ठिकाणी फॉर्म्युला काय,
फॉर्म्युला माहिती असणं आवश्यक आहे. स्पीडचा फॉर्म्युला काय माहितीये? डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स म्हणजे कोण? अंतर. अंतर म्हणजे कोण? लेंथ. मग लेंथ किती वेळा आहे इथं जर आपण पाहिलं, लेंथ एक वेळा आहे आणि टाइम किती वेळा आहे? एक वेळा आहे. ह्याला तुम्ही रिअरेंज करू शकता. हे छेदस्थानच्या वर गेल्यावर काय होईल? मग हे +1 आहे छेदस्थानी, अंशस्थानी गेल्यावर ते मायनस मध्ये लिहित असतात. कशामध्ये लिहित असतात? मायनस मध्ये. ठीक आहे. आणि याच्यामध्ये मास आहे का? नाही. म्हणून m⁻0. कोणी कॉमा, फुल स्टॉप, डायमेन्शन लिहिताना द्यायचा नाही. सरळ सरळ असं लिहायचं आणि ब्रॅकेट लिहायचं. कॉमा, फुल स्टॉप वगैरे द्यायचा नाही. ठीक आहे. एक जण लगेच, काही जण लगेच कॉमा देत नसा किंवा फुल स्टॉप द्यायचा नाही, फक्त असं. ठीक आहे. तर हे काय आहे? तो डायमेन्शन्स ऑफ स्पीड. डायमेन्शन्स ऑफ स्पीड. ओके. डायमेन्शन्स ऑफ वेलॉसिटी. आता वेलॉसिटी म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट म्हणजे कोण आहे? लेंथ है ना. किती वेळा आहे? एक वेळा. डिस्प्लेसमेंट म्हणजे अंतर, दॅट इज लेंथ. टाइम किती वेळा आहे? टाइम एक वेळाच. वेळा डायमेन्शन मध्ये कसं लिहिणार? मास आहे की इथं? नाही. लेंथ किती वेळा आहे? एक वेळा. टाइम आहे का? हो आहे. किती वेळा आहे? एक वेळा. तो छेदस्थानी आहे. याला जर अंशस्थानी आणलं तर तो काय होणार? -1 है ना. -1 का लिहिले? कारण टाइम कुठे आहे? छेदस्थानी. छेदस्थानी टाइम असता तर तो मायनस मध्ये लिहायचा, अंशस्थानी असता तर तो प्लस मध्ये लिहायचा. लक्षात असू द्या. ठीक आहे. तर हे काय झालं? वेलॉसिटी. वेलॉसिटीचं डायमेन्शन्स. ठीक आहे. तसंच ऍक्सेलरेशन. आता ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आहे? तर ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे वेलॉसिटी अपॉन टाइम. वेलॉसिटी अपॉन टाइम. आता वेलॉसिटीचा फॉर्म्युला किंवा वेलॉसिटीचं डायमेन्शन्स काय आहे? तर हे आहे. ठीक आहे. वेलॉसिटी डायमेन्शन काय आहे? वेलॉसिटी मध्ये कोण कोण आहे? मास आहे का? नाही. लेंथ आहे का? आहे. टाइम आहे का? आहे. आणि टाइमचं डायमेन्शन काय आहे? तर टी. सो छेदस्थानी टी. किती वेळा आहे? एक वेळा. हे छेदस्थानचे अंशस्थानी जर लिहायचे असेल तर काय होईल बरं? तर बघा, हे छेदस्थानचे मास एक नाहीये, लेंथ एक वेळा, -1 आणि हे छेदस्थानचे प्लस आहे, अंशस्थानी गेल्यावर काय होईल? मग मायनस होईल. काय होईल? मायनस. हे मायनस आणि हे मायनस. ठीक आहे. छेद किंवा आपण त्या ठिकाणी म्हणतो बेस सेम. पॉवरची काय होते? बेरीज. -1 अधिक -1 -2 म्हणजे काय येणार मग? काय येणार ऍक्सेलरेशनचं? तर m⁻0, l⁻1 आणि t⁻². असं आपण याचं वाचन करतो. m⁻0, l⁻1 -1 -2. सो व्हॉट इज ऍक्सेलरेशनचं? त्या ठिकाणी काय आलं? ऍक्सेलरेशनचा सिम्बॉल a आणि त्याचं डायमेन्शन आलं m⁻0, l⁻1 t⁻². तर अशा प्रकारे तुम्हाला डायमेन्शन्स लिहिता आलं पाहिजे. मी तुम्हाला सर्वचे सर्व डायमेन्शन्स, मॅक्झिमम डायमेन्शन सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. फक्त तुम्हाला काढायचं कसं ही प्रॅक्टिस आवश्यक आहे, ही येणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर एवढं लिहून घ्या. पॉज करून एवढं लिहून घ्या. आता बघा, या ठिकाणी आपण पाहूया मोमेंटम. मोमेंटमचा फॉर्म्युला बघा, मास इंटू वेलॉसिटी. मास इंटू वेलॉसिटी म्हणजे काय? मोमेंटम. ठीक आहे. मास इंटू वेलॉसिटी म्हणजे काय? मोमेंटम. हे सर्व फॉर्म्युलेत आपण फिजिक्स मध्ये पुढे पुढे जसं जाऊ ना तसं टोटल फिजिक्स मध्ये हे आपण स्टडी करणार आहोत, शिकणार आहोत. पण सुरुवातीला फक्त इथे तुम्हाला शिकायचं आहे की डायमेन्शन काढायचे कसे. ठीक आहे. सो मोमेंटम, मास इंटू वेलॉसिटी. मासचं त्या ठिकाणी मला सांगा, इथे पहा याच्यामध्ये मास आहे. ओके. किती वेळा आहे? एक वेळा. वेलॉसिटी. वेलॉसिटी डायमेन्शन माहिती आहे आपल्याला? वेलॉसिटी डायमेन्शन्स. ठीक आहे. किंवा वेलॉसिटी मध्ये माहिती आहे आपल्याला? हे बघा, यामध्ये असं लिहू शकतो आपण, हे मास जसं तसं. वेलॉसिटी म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ओके. मग मासचं m, डिस्प्लेसमेंटचं l आणि टाइमाचं t.
ठीक आहे. याला व्यवस्थित डायमेन्शनच्या स्वरूपात लिहूया. m रेस टू 0 सॉरी 1 किती वेळा आहे? 1 वेळा. लेंथ किती वेळा आहे? 1 वेळा. टाइम छेदस्थानी आहे म्हणून किती लिहायचं? -1 1 वेळा. लक्षात घ्या. याच्या डोक्यावर काही नाही, म्हणजे किती आहे? 1. जिसका कोई नहीं उसका 1 होता है. ठीक आहे, हे ध्यानात असू द्या. तर हे डायमेन्शन कोणाचं आलं? मोमेंटमचं. याला आपण p ने दर्शवतो. मोमेंटम कशाने दर्शवतो? p ने दर्शवतो. ठीक आहे. त्यानंतर बघा आपण अजून डायमेन्शन कशाचं काढू शकतो? तो डायमेन्शन त्या ठिकाणी फोर्सचं. समजा फोर्स बरोबर काय फॉर्म्युला आहे? तर मास इंटू ऍक्सेलरेशन. ओके. आता मास m, ऍक्सेलरेशन म्हणजे व्हेलॉसिटी अपॉन टाइम. ठीक आहे. परत व्हेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, आणि हा भागिले टाइम जशास तसं. लक्षात घ्या. मास जशाला तसं. डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथ. डिस्प्लेसमेंट अंतर मोस्ट ऑफ कशात? लेंथ मध्ये. टाइम गुणिले टाइम, टाइमचा स्क्वेअर पण छेदस्थानी. डायमेन्शन लिहायचं. मास किती वेळा आहे? 1 वेळा. लेंथ किती वेळा आहे? 1 वेळा. टाइम किती वेळा आहे? 2 वेळा. पण कुठे आहे? छेदस्थानी, म्हणून मायनस. ठीक आहे. तर अशा प्रकारे काय लिहायचं? डायमेन्शन्स. ह्याला नाही लिहिले 1 तरी चालतं, तुम्ही असं लिहिलं तरी चालतं, किंवा और 1 तुम्ही याला असं लिहू शकता, किंवा असं लिहिलं तरी चालतं. कोणाचं डायमेन्शन झालं? फोर्सचं. काय आलं? m रेस टू 1 n रेस टू 1 t रेस टू -2. लक्षात राहील सगळ्यांच्या? सो दिस इज द डायमेन्शन्स ऑफ फोर्स. ओके. आता आपण बघूया नेक्स्ट वन, डायमेन्शन्स ऑफ वर्क. डायमेन्शन्स ऑफ वर्क. पॉज करून तुम्ही लिहून घ्यायचं आहे. अगदी सिंपल कन्सेप्ट आहेत बघा. डायमेन्शन्स ऑफ वर्क. वर्क म्हणजे काय? तर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता फोर्सचं डायमेन्शन बघा, हे आहे म्हणजे काय? m रेस टू m l t रेस टू -2. ठीक आहे. इंटू डिस्प्लेसमेंटचं डायमेन्शन काय? डिस्प्लेसमेंट मध्ये कोण आहे? लेंथ. लेंथ म्हणजे l. या दोघांना एकत्रित लिहा. इथे एकदा लेंथ आहे, इथे एकदा लेंथ आहे. एकदा आणि एकदा किती वेळ झाली? 2दा. म्हणजे तुम्ही कसं लिहू शकता मग? मास 1 वेळा, एकदा आणि एकदा म्हणजे किती वेळा? 2दा, आणि t रेस टू -2. कोणाचं डायमेन्शन झालं? वर्कचं. आता जर लक्षात घ्या, वर्क कशात मोजतो माहिती आहे? वर्कचं SI युनिट काय? SI युनिट ऑफ वर्क काय माहिती? जूल. मग जूलचं डायमेन्शन किती आहे? हेच वर्कचं हे, म्हणजे जूलचं पण हे. जसं SI युनिट ऑफ फोर्स न्यूटन. न्यूटन एखादा म्हणजे सर न्यूटन नाव आहे ना, मग याचं एन कॅपिटल घ्या ना. हा न्यूटन माणूस म्हणून घेतला की युनिट म्हणून स्मॉल एन घेतलं न्यूटन, है ना. आणि मग जर एखादा म्हणजे फोर्सचं डायमेन्शन सांगा हे, किंवा एखादा म्हणजे न्यूटनचं डायमेन्शन सांगा तरी हेच, कारण फोर्सचं डायमेन्शन म्हणजेच न्यूटनचं म्हणजेच हे. लक्षात असू द्या. ठीक आहे. एक लक्षात घ्या, तसंच SI युनिट ऑफ एनर्जी, हालांकि पोटेन्शियल एनर्जी असो, कायनेटिक एनर्जी असो, ठीक आहे, ह्या एनर्जीचं जे डायमेन्शन युनिट आहे ते पण काय? जूल. मग मला सांगा, जूलचं डायमेन्शन हे, म्हणजे वर्कचं पण काय? हे. जूलचं हे, म्हणजे एनर्जीचं पण काय? हे. म्हणजे देअरफॉर डायमेन्शन्स ऑफ या ठिकाणी पहा, ए नाही हा, डायमेन्शन्स ऑफ वर्क, एनर्जी, वर्क आणि एनर्जीचं कसं आहे तर सेम आहे. किती आहे? m⁻²1 n⁻², 1 ने लिहिले तरी चालते, t⁻². लक्षात घ्या.
डायमेन्शन वर्कचं आणि एनर्जी डायमेन्शन कसं असणार सेम. हालाकी पोटेन्शियल एनर्जी असो किंवा कायनेटिक एनर्जी असो किंवा वर्क असो ह्या सगळ्यांचे डायमेन्शन कसे असणार सेम असणार. तुम्हाला जर विचारलं एनर्जीचं डायमेन्शन काढा तर सरळ सरळ तुम्ही कोणाचं डायमेन्शन काढणार वर्कचं आणि तेच डायमेन्शन कोणाचं असणार एनर्जीचं. का कारण दोघांचं युनिट कसं आहे सेम आहे. म्हणजे युनिट जर सेम असेल तर डायमेन्शन पण कसं असतं सेम असतं. लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यानंतर आपण काही दुसरे एक्झाम्पल्स पाहूया. जसं मी तुम्हाला सांगितलं वर्कचं डायमेन्शन. तर सरफेस टेन्शन डायमेन्शन नंबर नेक्स्ट सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला काय आहे तो फोर्स अपॉन लेंथ, फोर्स पर युनिट लेंथ, फोर्स अपॉन लेंथ. आता फोर्सचं डायमेन्शन माहिती आहे तुम्हाला काय आहे हे किती आहे m⁻⁴ n⁻⁴ t⁻⁻². चालतंय. हे 1 नाही दिले तरी चालतं. लेंथचं काय l. वर लेंथ एक वेळा आहे खाली पण एक वेळा वरची लेंथ आणि ही लेंथ काय होणार मग कॅन्सल. ठीक. मग उरला काय मास एक वेळा लेंथ उरली का नाही टाइम उरला का उरला t⁻². कोणाचं डायमेन्शन आलं सरफेस टेन्शनचं. तर t न दर्शवतो कोणी s न दर्शवतो. कोणाचं डायमेन्शन आलं सरफेस टेन्शनचं काय आलं m एक वेळा l 0 आणि t⁻². दिस इज द डायमेन्शन ऑफ सरफेस टेन्शन. लक्षात राहायचं सगळ्यांच्या. पॉज करून एवढं लिहून घ्या. ठीक आहे. तर बघा डायमेन्शन्स ऑफ स्ट्रेस. आता स्ट्रेसचं डायमेन्शन काय असेल स्ट्रेसचं डायमेन्शन पहा. स्ट्रेस म्हणजे काय ह्याचा फॉर्म्युला पहा फोर्स अपॉन एरिया म्हणजे फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शन एरिया. फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शन एरिया. बघा फोर्सचं डायमेन्शन आपण पाहिलेलं आहे. लक्षात येतं फोर्सचं डायमेन्शन पाहिलेलं आहे काय m⁻⁴ n⁻⁴ t⁻². आणि एरिया म्हणजे काय एरिया म्हणजे लेंथ इंटू ब्रेथ. ठीक आहे. आता ब्रेथ म्हणजे रुंदी कशात मोजतो ती पण लेंथ मध्येच मोजतो. आणि एरियाचं डायमेन्शन जर पाहिलं आपण एरिया म्हणजे लेंथ इंटू ब्रेथ. आता लेंथ कशात मोजतात लेंथ मध्ये म्हणजे लेंथ काय ही एक लेंथच आहे आणि ब्रेथ पण काय लेंथच लांबीची. म्हणजे लेंथ पण मीटर मध्ये मोजतात आणि ब्रेथ पण मीटर मध्ये मोजतात. आता मीटर आणि मीटर कोणाचं युनिट आहे लेंथचं. हे पण मीटर लेंथचं. मग लेंथ इंटू लेंथचा स्क्वेअर. मास आहे का नाही टाइम आहे का नाही. म्हणजे सरळ सरळ एरियाचं डायमेन्शन काय l⁻². सो एल म्हणजे असं येईल की नाही यातला हा एक आणि हा एक कॅन्सल होईल उरला एकच. म्हणजे मास एक वेळा इथं लेंथ उरली का नाही पण इथं एक वेळा आहे छेदस्थानी. वर गेल्यावर काय होती -1 छेदस्थानी म्हणून -1 आणि टाइम -2. तर हे कोणाचं डायमेन्शन झालं स्ट्रेसचं. कोणाचं आलं स्ट्रेसचं. लक्षात असू द्या. तसं डायमेन्शन्स ऑफ चार्ज. चार्जचं डायमेन्शन काय तर मला सांगा करंट म्हणजे काय. आधी आपण करंटचं डायमेन्शन्स पाहू. ठीक आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल करंट इलेक्ट्रिसिटी. करंट कशात मोजतो एम्पियर मध्ये आणि एम्पियर साठी त्या ठिकाणी करंट साठी जर सिम्बॉल वापरायचा आहे. त्याचा मास आहे का त्याच्यामध्ये नाही लेंथ आहे का नाही टाइम आहे का नाही. हा पण करंट मध्ये कशात मोजतो एम्पियर मध्ये म्हणून एम्पियर म्हणजेच ए. किती वेळा आहे एक वेळा नाही दिलं तरी चालतंय. अर्थ काय होतो की एम्पियर एक वेळा आहे म्हणजे करंट एक वेळा आहे. म्हणजे आयचं जे डायमेन्शन आहे करंट इलेक्ट्रिसिटीचे डायमेन्शन जे आहे ते. ओके. आता करंट म्हणजे काय माहितीये का रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज म्हणजे चार्ज अपॉन टाइम. मग चार्ज बरोबर काय येणार तर आय इंटू टाइम. मग आता आय कशात मोजतो चार्ज क्यू. आय कशात मोजतो एम्पियर मध्ये. ओके. आणि टाइम कशाने दर्शवतो 3 टाइम सेकंड मध्ये मोजतात आणि सेकंड मध्ये कोण टी है ना. डायमेन्शन लिहायचं. मास आहे का याच्यामध्ये नाही लेंथ आहे का नाही टाइम आहे का आहे किती वेळा एक वेळा आणि करंट आहे का आहे किती वेळा एक वेळा म्हणून a⁻². सो दिस इज द डायमेन्शन्स ऑफ चार्ज. दिस इज डायमेन्शन्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. दिस इज चार्ज. लक्षात सगळ्यांच्या.
तर अशा प्रकारे तुम्हाला डायमेन्शन्स त्या ठिकाणी काढता आले पाहिजेत. आता आपण काही कॉन्स्टंटचे काही महत्त्वाच्या कन्सेप्टचे डायमेन्शन्स बघूया. ठीक आहे, एवढं पॉज करून लिहून घ्या. आता बघा डायमेन्शन्स फॉर डायमेन्शन्स कोणाचं, तर डायमेन्शन्स ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. डायमेन्शन्स ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. ठीक, पोटेन्शियल डिफरन्स, डायमेन्शन्स ऑफ पोटेन्शियल डिफरन्स, दॅट इज अ व्ही, है ना. सो पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, द अमाउंट ऑफ वर्क डन टू ब्रिंगिंग अ युनिट चार्ज, amount of work done to bringing a unit charge from infinity, that is the potential. Okay, so work चं डायमेन्शन्स आपण पाहिले. वर्क म्हणजे फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट अपॉन चार्ज. चार्ज म्हणजे काय, मग चार्ज म्हणजे करंट इनटू टाइम, करंट इनटू टाइम, आय इनटू टी पण म्हणू शकतो आपण, आय इनटू टी. चार्ज म्हणजे आय इनटू टी, लक्षात घ्या. चार्ज म्हणजे हे बघा, आय इनटू टी, आय इनटू टी. ठीक आहे, आय इनटू टी. ओके, आता डायमेन्शन्स बघा. फोर्सचं डायमेन्शन्स मास आहे का, आहे. लेंथ आहे. टाइम आहे का, आहे. डिस्प्लेसमेंट किती वेळा, एक वेळा. ओके, तसं तिथं करंट एक वेळा, टाइम एक वेळा, लक्षात घ्या. हे +1 आहे, इथं वर गेला काय होईल मग मायनस. मग कसं लिहा बरं, मास एक वेळा, लेंथ एक आणि एक दोन वेळा. ठीक, टाइम हा -2 आणि वर गेला काय होईल, हा -1, लक्षात राहील. आणि करंट किती वेळा, एक वेळा, वर गेला काय होईल मग मायनस. ठीक, म्हणजे याचं जर डायमेन्शन्स तुम्ही रिअरेंज करून लिहिलं तर काय येईल बरं, डायमेन्शन्स ऑफ दिस सच अ क्वांटिटी रिअरेंज करून लिहा. काय मग रिअरेंज केल्यावर बघा, मास एक वेळा, लेंथ दोन वेळा, -2 -1 -3, करंट एक वेळा, लक्षात घ्या. ठीक आहे, सो दिस इज द डायमेन्शन ऑफ पोटेन्शियल, दिस इज द डायमेन्शन ऑफ पोटेन्शियल. ठीक आहे, अजून तुम्ही दुसरं डायमेन्शन जर पाहायचं म्हणलं बघा, तर ते म्हणजे त्या ठिकाणी बोल्ट्झमन कॉन्स्टंट. काही कॉन्स्टंटचे डायमेन्शन कसे काढायचे, डायमेन्शन काढण्यासाठी तुम्हाला फॉर्म्युले आले पाहिजे आणि ते आता येणार नाही. फक्त इथं तुम्ही स्ट्रॅटर्जी बघा कसे काढतात, काय तुम्हाला फिजिक्स शिकल्यानंतर नक्कीच सगळे फॉर्म्युले या फिजिक्स मध्ये होतील, त्यावेळेस तुम्ही इझिली एकदम हे डायमेन्शन्स काढतात. ठीक आहे, सो डायमेन्शन्स ऑफ बोल्ट्झमन कॉन्स्टंट. डायमेन्शन्स ऑफ बोल्ट्झमन कॉन्स्टंट. आता डायमेन्शन्स जर आपल्याला काढायचं असेल बोल्ट्झमन कॉन्स्टंटचं, तर त्यासाठी फॉर्म्युला बघा, PV = KT किंवा आपण NRT असं लिहितो. ठीक आहे, आणि NRT म्हणजे यांची किंमत त्या ठिकाणी कॅपिटल N आपण स्मॉल n n 1 वगैरे करून डायमेन्शन PV = KT येतं. मग K बरोबर काय आहे ना, सो K बरोबर आहे ना P × V/T. सो P काय आहे, ठीक आहे, सो P इज द प्रेशर. P कोण आहे, प्रेशर, P प्रेशर, V व्हॉल्यूम आणि T कोण आहे, या ठिकाणी बघा T टेम्परेचर. हे काय आहे, टेम्परेचर, T टेम्परेचर. आता सर प्रेशरचं माहिती पाहिजे की आपल्याला, मग प्रेशरचं डायमेन्शन कसं काढणार, तर प्रेशर म्हणजे काय, फोर्स पर युनिट एरिया, फोर्स पर युनिट एरिया, दॅट इज अ प्रेशर. फोर्सचं डायमेन्शन काय आहे, मास आहे, लेंथ आहे, टाइम दोन वेळा आहे. एरियाचं डायमेन्शन काय आहे, एरिया किती वेळा मोजतो आपण, एरिया म्हणजे काय, एरियाचं डायमेन्शन पाहिलेलं आहे L/2. यातला एक आणि यातला एक कॅन्सल, इथे उरला 1/1 उरला, वर गेला तो काय होईल, मायनस होईल. ठीक, हे डायमेन्शन कोणाचं आलं, प्रेशरचं. व्हॉल्यूम, आता व्हॉल्यूम म्हणजे काय, लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. लेंथ कशात मोजतो, मीटर, ब्रेथ मीटर आणि हाईट पण मीटर. आता मीटर म्हणजे कोणाचं युनिट आहे, लेंथच. हे मीटर मग लेंथच आणि हे पण लेंथच. म्हणजे लेंथ किती वेळा आली, 3 वेळा. म्हणजे डायमेन्शन मास आहे का, नाही. लेंथ किती वेळा आहे, 3 वेळा. टाइम आहे का, नाही, म्हणून 0. ठीक आहे, तर या व्हॉल्यूमचं डायमेन्शन.
आणि टेम्परेचरचं डायमेन्शन काय आहे? ते टेम्परेचरचं डायमेन्शन आपण थिटानं दर्शवतो. कशानं दर्शवतो? थिटा. एक वेळा 1 नाही तर लिहिलं तरी चालतं. ठीक आहे, हे आलं टेम्परेचरचं डायमेन्शन्स. ओके, पण या सर्वांचे डायमेन्शन जर इथे लिहिल्या तर आपल्याला कोणाचं डायमेन्शन भेटेल? बोल्टमन कॉन्स्टंटचं. तर बघा कसं करणार मग आपण. ठेवूया या ठिकाणी किमती. पॉज करून लिहून घ्या बरं, किंवा स्क्रीनशॉट घ्या, तुम्हाला जे शक्य असेल जे जमन ते. पण स्क्रीनशॉट घेतल्यापेक्षा लिहून घेतलेलं अगदी सोपं आणि चांगलं आहे. ठीक आहे, बघा आता मग आपण काय करणार आहोत? या सगळ्यांचे डायमेन्शन्स इथे के बरोबर पी चे डायमेन्शन्स. मास आहे का? आहे. लेंथ आहे का? आहे. टाइम आहे का? आहे. ओके, व्हॉल्यूमचे डायमेन्शन्स एल रेस टू क्यू है ना, एल रेस टू क्यू. ठीक आहे, त्यानंतर टेम्परेचर डायमेन्शन थीटा रेस टू 1. ओके, आता बघा एम रेस टू 1 हे -1 हे +3, 3 मधून 1 गेला किती उरले? 2. हे -2 आणि हे टेम्परेचर वर गेलं काय येणार? -1. तर हे डायमेन्शन कोणाचं आलं? बोल्टमन कॉन्स्टंटचं. एवढं पॉज करून लिहून घ्या. ठीक आहे, बघा डायमेन्शन्स ऑफ फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सीचं डायमेन्शन काय असणार? ठीक आहे, आता फ्रिक्वेन्सी म्हणजे काय माहितीये का? तर रेसिप्रोकल ऑफ पिरियड ऑर टाइम. ठीक आहे, रेसिप्रोकल ऑफ पिरियड किंवा आपण त्याला म्हणू शकतो टाइम. पिरियड म्हणजे कोण? टाइम. मग याचं डायमेन्शन काय येणार? मास आहे का? नाही. लेंथ आहे का? नाही. टाइम आहे का? आहे. किती वेळा आहे? 1 वेळा. ठीक आहे, दिस इज फ्रिक्वेन्सी. त्यानंतर प्लॅंक कॉन्स्टंट. आता प्लॅंक कॉन्स्टंटचं डायमेन्शन बघा. प्लॅंक कॉन्स्टंटचं, तर प्लॅंक कॉन्स्टंटचं म्हणजेच त्या ठिकाणी आपण जर पाहिलं हे डायमेन्शन जर काढायचं म्हटलं तर फॉर्म्युला बघा. एनर्जी इज इक्वल टू एनर्जी ऑफ फोटॉन इज इक्वल टू एच इंटू न्यू. न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी. सो एच इज इक्वल टू एनर्जी अपॉन न्यू. आता एनर्जी म्हणजे कोण? वर्क अपॉन न्यू. आणि वर्क म्हणजे काय? तर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन न्यू. ठीक आहे, डायमेन्शन्स लिहा. फोर्सचं डायमेन्शन काय? मास आहे का? आहे. लेंथ आहे का? आहे. टाइम आहे का? आहे. ठीक आहे, डायमेन्शन माहिती आहे फोर्सचं, तुम्हाला सुरुवातीला काढलेलं आहे. डिस्प्लेसमेंटचं किती आहे? एल रेस टू 1. ओके, त्यानंतर फ्रिक्वेन्सी म्हणजे 1/t. 1/t केलं वर झालं. ठीक, मास 1 वेळा, लेंथ 1 वेळा, 1 वेळा म्हणजे किती झाले? 2 वेळा. हे टी रेस टू -2 बघा, हे वर गेलं हे जाताना वर असं, इथं असतं तर -1 झालं असतं, पण इथं प्लस होईल. ठीक आहे, हे जाईल वरती टी. -2 आणि ह्या काही म्हणजे किती आहे? 1. -2 + 1 म्हणजे -1 म्हणजे किती येणार? m रेस टू 1, m रेस टू 2 आणि t रेस टू -1. ठीक आहे, तर हे डायमेन्शन कोणाचं आलं? तर हे आलं प्लॅंक कॉन्स्टंट याचं. लक्षात असू द्या. ठीक आहे, तर एवढं पॉज करून लिहून घ्या. आता बघा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचा. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ओके, आता ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट याचं बघा फोर्स. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन नुसार फोर्सचा फॉर्म्युला काय येतो? तर कॅपिटल जी m1 इंटू m2 अपॉन डिस्टन्सचा स्क्वेअर किंवा r चा स्क्वेअर आपण म्हणतो. ठीक आहे, आता जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ह्या जी ला आपण काय म्हणतो? तर ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणतो. मग याचीचा फॉर्म्युला कसा आहे ना? जी इकडं हे f हे d² अपॉन हे m1 आणि हे m2. ओके, आता फोर्सचं डायमेन्शन काय आहे? तर मास आहे, लेंथ आहे, टाइम आहे. ओके, डिस्टन्सचं डायमेन्शन. डिस्टन्स मध्ये कोण? अंतर. अंतर कशात मोजतो? मीटर मध्ये. मीटर कोणाचा युनिट आहे? लेंथचा. म्हणजे डिस्टन्स 2 वेळा आहे म्हणजे लेंथ पण किती वेळा येणार? 2 वेळा. मास इथे 1 वेळा आहे, हे पण मासच आहे. मास इंटू मास. ओके, ह्यातला एक मास आणि ह्यातला एक मास कॅन्सल होईल. लक्षात घ्या. ओके, एल रेस टू 1 आणि हे 2, हे 1 वेळा आणि हे 2 वेळा म्हणजे किती झाले? 3 वेळा. हे छेदस्थानी 1 उरला की नाही? तो लिहायचा म्हणून अंशस्थानी काय लिहितो? मायनस मध्ये. 1 वेळा आणि हे 2 वेळा म्हणजे 3 वेळा आणि याला -2. तर हे डायमेन्शन कोणाचं आलं? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं. ठीक आहे, पॉज करून एवढं लिहून घ्या. आपण तो पुढचं एक्झाम्पल पाहूया. त्या ठिकाणी ते म्हणजे अँग्युलर फ्रिक्वेन्सी.
है ना, किंवा अँगुलर व्हेलॉसिटी, अँगुलर व्हेलॉसिटी है ना. अँगुलर व्हेलॉसिटी म्हणजे ओमेगा, ओमेगा इज इक्वल टू काय असणार आहे. ठीक आहे, आधी अँगुलर व्हेलॉसिटीच्या आधी आपण पाहूया अँगुलर डिस्प्लेसमेंटचं किंवा अँगलचं है ना, अँगल किंवा अँगुलर डिस्प्लेसमेंट. अँगुलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय तर थिटा, थिटा म्हणजे एक प्रकारचा कोन, अँगल. ह्याचं एसआय युनिट काय आहे, ह्याचं एसआय युनिट आहे रॅडियन. काय रॅडियन. म्हणजे अँगलला युनिट आहे पण डायमेन्शन्स नाही. सो अँगुलर डिस्प्लेसमेंट इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. कोणती क्वांटिटी आहे, डायमेन्शनलेस क्वांटिटी. अँगुलर डिस्प्लेसमेंट इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. कोणती क्वांटिटी ही, डायमेन्शनलेस. म्हणजे युनिट असलं म्हणजे डायमेन्शन आहे अशातला भाग नाही. काही अशा क्वांटिटी आहेत की ज्यांना युनिट असूनही डायमेन्शन नाही, त्यामध्ये एक्झाम्पल अँगल और अँगुलर डिस्प्लेसमेंट. युनिट आहे पण डायमेन्शन नाही. मग सर डायमेन्शन नसताना जर युनिट नसेल तर डायमेन्शन असेल का, नाही. डायमेन्शन काढण्यासाठी युनिट तर कंपल्सरी आहेच. युनिट असेल तरच डायमेन्शन आहे है ना. हा, पण एखाद्या वेळेस युनिट असून डायमेन्शन असेल असं नाही. इथं युनिट आहे पण डायमेन्शन नाही है ना. मग सर युनिट नसेल तर डायमेन्शन असेल का, नाही. युनिट नसेल तर डायमेन्शन नसणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, आता बघूया अँगुलर व्हेलॉसिटी. काय पाहायचं आपल्याला, अँगुलर व्हेलॉसिटी. अँगुलर व्हेलॉसिटी, अँगुलर व्हेलॉसिटी म्हणजे कशाने दर्शवतो, ओमेगानं. ओमेगा. अँगुलर व्हेलॉसिटी म्हणजे काय, अँगुलर डिस्प्लेसमेंट अपॉन, अँगुलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. मग अँगुलर डिस्प्लेसमेंट कशात मोजतो है ना, तर तो मोजतो रेडियन मध्ये. आणि टाइम कशात मोजतो, सेकंद. मग याच्यामध्ये डायमेन्शन काढायचं म्हणलं तर मला सांगा, मास आहे का, नाही. लेंथ आहे का, नाही. टाइम आहे का, आहे. किती वेळा आहे, एक वेळा. छेदस्थानी म्हणून मायनस है ना. आणि रॅडियन म्हणजेच अँगल, अँगलला डायमेन्शन मध्ये लिहित नाही, रॅडियनला डायमेन्शन मध्ये लिहित नाही. तर हे आलं डायमेन्शन कोणाचं, अँगुलर व्हेलॉसिटीचं. ठीक आहे. मग अँगुलर मोमेंटमचं डायमेन्शन काय येणार, अँगुलर मोमेंटमचं डायमेन्शन काय येणार, त्यासाठी मोमेंट ऑफ इनर्शियाचं डायमेन्शन आपण आधी काढून घेऊया. मोमेंट ऑफ इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय, आय. आय म्हणजेच काय, मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि म्हणजेच काय, मास इंटू रेडियसचा स्क्वेअर किंवा डिस्टन्सचा स्क्वेअर. मास कशात मोजतो, किलोग्रॅम. किलोग्रॅम मास मोजतो केजी मध्ये. आणि केजी म्हणजेच कोण, मास. किती वेळा आहे, एक वेळा. लेंथ, मीटर कशा, रेडियस म्हणजे कशात मोजतो, मीटर. मीटर कोणाचं युनिट आहे, लेंथचं. रेडियस 2 वेळा आहे म्हणजे मीटर 2 वेळा, म्हणजेच लेंथ पण 2 वेळा. टाइम आहे का, नाही. तर हा झाला मोमेंट ऑफ इनर्शियाचं डायमेन्शन. आता अँगुलर मोमेंटमचं काय आहे ना, अँगुलर मोमेंटमचं डायमेन्शन बघा. अँगुलर मोमेंटम एल न दर्शवतो आणि त्याचा फॉर्म्युला आहे आय इंटू ओमेगा. आय इंटू ओमेगा. ठीक आहे. मग आता आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शियाचं डायमेन्शन m⁻1 l⁻2 t⁻0. ओमेगाचं डायमेन्शन, ठीक आहे. बघा ओमेगाचं डायमेन्शन m⁻0 l⁻0 आणि t⁻⁻1. दोघांचा गुणाकार त्या ठिकाणी करू शकतो आपण. छेद सारखा, अंशाची बेरीज 1 अधिक 1 1 अधिक 0 म्हणजे 1. लेंथ 2 वेळा, इथे काही नाही म्हणजे किती वेळा, लेंथ 2 वेळाच. 0 आणि 1 म्हणजे किती, -1. तर हे कोणाचं मोमेंट ऑफ इनर्शिया आला, सॉरी कोणाचं डायमेन्शन आलं, तर हे आलं अँगुलर मोमेंटम. तर बघा डायमेन्शन्स ऑफ रेझिस्टन्स. याचं रेझिस्टन्स, ओके. रेझिस्टन्स म्हणजे आर. आता पण असतं का, पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू आय इंटू आर. आय म्हणजे करंट, आर म्हणजे रेझिस्टन्स अँड व्ही म्हणजे पोटेन्शियल. बघा व्ही म्हणजे कोण, पोटेन्शियल डिफरन्स, ओके. आय म्हणजे करंट. तर मग आर बरोबर काय येणार, व्ही अपॉन आय.
आता पोटेन्शियल आपण पाहिलेलं आहे, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, वर्क अपॉन चार्ज, आणि आय जशाला तसं. परत चार्ज म्हणजे काय बघा, पोटेन्शियल म्हणजे काय, वर्क अपॉन चार्ज, आणि चार्ज बरोबर काय, तर आय इंटू टी. का असं, कारण आय बरोबर चार्ज अपॉन टी, मग चार्ज बरोबर आय इंटू टी. ओके, देऊ शकतो आपण. मग मला सांगा, वर्कचं डायमेन्शन आपल्याला माहिती आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. चार्जचं काय, आय इंटू टी इंटू आय. फोर्सचं डायमेन्शन मास आहे, लेंथ आहे, टाइम आहे. परत डिस्प्लेसमेंट मध्ये पण कोण आहे, लेंथ. ओके, हा. त्यानंतर आय इंटू आय, आय 2 वेळा, आणि टाइम हा 1 वेळा. ओके, मग डायमेन्शन लिहिताना आपण काय करतो, लेंथ 1 वेळा आणि हा 1 वेळा, किती वेळा झाला, 2 वेळा. मास 1 वेळा, लेंथ 2 वेळा, हा टाइम +1 आहे छेदस्थानी, वर गेल्यावर काय होईल मग -1. मग हे -2 आणि हा एक -1 म्हणजे किती वेळा झाले, 3 वेळा, -3. आणि करंटला लिहितो ए मध्ये, आणि छेदस्थानी आहे किती वेळा आहे, 2 वेळा, म्हणून 2 वेळा, आणि छेदस्थानी म्हणून मायनस. तर हे डायमेन्शन कोणाचं आलं, आरचं, लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर डायमेन्शन्स ऑफ डेन्सिटी बघा, डायमेन्शन्स ऑफ डेन्सिटी. आता डेन्सिटी म्हणजे काय, मास अपॉन व्हॉल्यूम. मास एम जशास तसं, मास केजी मध्ये मोजतो. व्हॉल्यूम म्हणजे काय बरं, तर व्हॉल्यूम म्हणजे आपण पाहिलेलं आहे, व्हॉल्यूम म्हणजे लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. लेंथ पण मीटर मध्ये, हाईट पण मीटर मध्ये, आणि ब्रेथ पण मीटर मध्ये, आणि हाईट पण मीटर मध्ये. मीटर मध्ये लेंथ, मीटर मध्ये लेंथ, आणि मीटर मध्ये लेंथ. हे तिन्ही कोणाची युनिट आहेत, लेंथचे, म्हणून लेंथ. एल इंटू एल इंटू एल म्हणजे किती, एलचा क्यूब. व्हॉल्यूमचं डायमेन्शन्स लिहा इथं. सो मास आणि व्हॉल्यूम एल क्यूब. डायमेन्शनच्या फॉर्मॅट मध्ये लिहा. मास आहे का, आहे, किती वेळा आहे, 1 वेळा. लेंथ आहे का, आहे, किती वेळा आहे, 3 वेळा. छेदस्थानी म्हणून मायनस. टाइम आहे का, नाही, टाइम नाही, म्हणून त्या ठिकाणी T⁻0. ठीक आहे. तर हे आलं व्हॉल्यूमचं, सॉरी हे आलं कोणाचं डायमेन्शन झालं हे, तर हे आलं डेन्सिटीचं रो, डेन्सिटीचं डायमेन्शन्स. ठीक आहे. पॉज करून एवढं लिहून घ्या. बघा, होमोजिनिटी प्रिन्सिपल किंवा प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी म्हणजे नेमके काय आहे, तर पहा, एखाद्या इक्वेशन मध्ये, हा, आता इक्वेशन म्हटलं तर समजा फॉर एक्झाम्पल हे v = u + at, हे काय आहे इक्वेशन. ह्या इक्वेशन मध्ये ही एक सेपरेट टर्म झाली, ही एक सेपरेट टर्म, आणि ही एक सेपरेट टर्म. सेपरेट टर्म ही कशाला दर्शवली जाते, एक तर मायनसनं किंवा प्लसनं. गुणाकारानं सेपरेट टर्म दर्शवता येत नाही. यांच्यामध्ये ए आणि टी मध्ये गुणाकार आहे, पण गुणाकार असल्यामुळे दोन्ही टर्म मिळून काय झाली, एकच झाली. हा, पण प्लस असल्यामुळे ही टर्म सेपरेट झाली, किंवा इक्वल टू मुळे पण टर्म काय होते, सेपरेट होते. मग या इक्वेशन मध्ये ही एक टर्म आहे, ही दुसरी, आणि ही तिसरी. मग या इक्वेशन मध्ये एकूण टर्म किती आहेत, 3. जर हे इक्वेशन होमोजिनियस आहे, हे केव्हा आपण म्हणणार, जेव्हा या इक्वेशन मध्ये प्रत्येक टर्मचं डायमेन्शन कसं असेल, सेम असेल. म्हणजे इन अ इक्वेशन dimensions of each term are same, then we say that given equation dimensionally correct. म्हणजे एक लक्षात घ्या, होमोजिनिटी प्रिन्सिपल काय सांगताय, तो अकॉर्डिंग टू द होमोजिनिटी प्रिन्सिपल द डायमेन्शन्स ऑफ इन इक्वेशन, डायमेन्शन्स ऑफ ईच टर्म आर सेम. ठीक आहे. डायमेन्शन्स ऑफ होमोजिनिटी प्रिन्सिपल काय सांगताय, की डायमेन्शन्स ऑफ ईच टर्म आर सेम. ठीक आहे. वाटलं सर पुढची टर्म नाही लिहिली तरी चालते, नंतर आपण वाटलं सर करेक्टनेस टू चेक द करेक्टनेस नुसार पाहूया. पण होमोजिनिटी प्रिन्सिपल म्हणजे काय, द डायमेन्शन्स ऑफ इन इक्वेशन्स, डायमेन्शन्स ऑफ ईच टर्म आर सेम. ह्या प्रिन्सिपलला आपण काय म्हणतो, त्या ठिकाणी होमोजिनिटी प्रिन्सिपल, लक्षात घ्या. ठीक आहे. होमोजिनिटी प्रिन्सिपल म्हणजे या इक्वेशन मध्ये बघा, ह्या प्रत्येकाचे डायमेन्शन कसे असायला पाहिजेत, सेम असायला पाहिजेत. v कोण आहे, v इज द फायनल वेलोसिटी. आता वेलोसिटी म्हणजे काय, डिस्टन्स अपॉन किंवा डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, आणि ह्याचं डायमेन्शन माहिती आहे आपल्याला, काढलेलं आहे, डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स
म्हणजे कोण आहे, लेंथ आहे, टाइम म्हणजे टी आहे. म्हणजे कसं लिहिणार मग, लेंथ मास आहे का नाही, लेंथ आहे का आहे, टाइम आहे का आहे, छेदस्थानी म्हणून मायनस. यू इज इनिशियल वेलॉसिटी. आता इनिशियल आणि फायनल व्हेलॉसिटी ना, आणि व्हेलॉसिटी डायमेन्शन काय असणार, इनिशियल असो अथवा फायनल असो, डायमेन्शन मात्र व्हेलॉसिटी कसं असणार, सेम. ओके. त्यानंतर बघा ए म्हणजे बघा यूचं पण जे व्हीचं आलं तेच यूचं डायमेन्शन्स आपण मानलं. ठीक आहे. आता बघा ए आणि टीचं डायमेन्शन्स, ही एक टर्म इकडे दोन्ही मिळून एक टर्म. ए काय आहे, ए इज अ ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशनचं माहिती तुम्हाला, व्हेलॉसिटी अपॉन टाइम. ओके. आणि हा टाइम आणि हा टाइम काय होईल मग, कॅन्सल. म्हणजे ए टीचं डायमेन्शन कोण एवढं आलं, तर ते आलं व्ही एवढं. आणि व्हीचं डायमेन्शन काय आहे, तर m⁻0 m⁻1 आणि t⁻⁻1. हे कोणाचं डायमेन्शन झालं, तर हे डायमेन्शन झालं ए इंटू टीचं. कोणाचं आलं, ए इंटू टीचं. लक्षात घ्या. म्हणजे होमोजिनिटीनुसार या सगळ्यांचे डायमेन्शन्स कसे आले, सेम आले. लक्षात घ्या सगळ्यांच्या. तर होमोजिनिटी प्रिन्सिपलनुसार या सगळ्यांचे डायमेन्शन कसे आले, सेम आले. ठीक आहे. तर याच होमोजिनिटी प्रिन्सिपलचा यूज करून आपल्याला काही एक्सप्रेशन बघायचे आहेत, काही न्यूमेरिकल्स बघायचे आहेत. ठीक आहे. तर बघा हे डायमेन्शन प्रत्येक टर्मचं सेम केव्हा येईल, जेव्हा ते इक्वेशन कसं असं करेक्ट. म्हणजे इन अ इक्वेशन डायमेन्शन्स ऑफ ईच टर्म आर सेम. हे शक्य आहे, पण इक्वेशन कसं असलं पाहिजे, करेक्ट. इन अ करेक्ट इक्वेशन्स असं आपण सांगू शकतो. इन अ करेक्ट इक्वेशन द डायमेन्शन्स ऑफ ईच टर्म आर सेम. म्हणजे हे इक्वेशन कसं आलं, करेक्ट आहे, कारण या सगळ्यांचे डायमेन्शन कसे आहेत, सेम आहे. अजून होमोजिनिटी प्रिन्सिपल काय सांगतो, तर ते सांगतं की त्या ठिकाणी कोणत्या क्वांटिटीज आपण ऍड करू शकतो. तर ज्या ज्या क्वांटिटीचे डायमेन्शन आहे कसे आहेत, सेम आहेत, त्याच क्वांटिटी आपण काय करू शकतो, ऍड करू शकतो. तर क्वांटिटी कॅन बी ऍडेड ऑर सबट्रॅक्ट. सेकंड पहा, सेकंड काय सांगितलं आहे, अशा क्वांटिटी ज्या आपण ऍड करू शकतो किंवा सबट्रॅक्ट करू शकतो, ज्यांचे डायमेन्शन्स कसे आहेत, सेम आहेत. सेकंड स्टेटमेंट काय सांगितले त्या ठिकाणी, है ना, ही झाली फर्स्ट. सेकंड काय सांगितले, द क्वांटिटी कॅन बी ऍडेड or subtract which has same unit. The quantity can be added or subtract which has same unit, unit or we can say dimension, same dimensions. Okay, which has same unit or डायमेन्शन्स, ज्यांचे डायमेन्शन कसे आहेत, सेम आहेत, त्याच क्वांटिटी आपण ऍड किंवा सबट्रॅक्ट करू शकतो. तर हे काय झालं, दुसरं एक स्टेटमेंट. समजा a प्लस बी इज इक्वल टू सी प्लस डी. म्हणजे या सर्वांचे या प्रत्येकाचे डायमेन्शन कसे असणार आहेत, सेम. हा, मल्टिप्लाय आणि डिवाइड करण्यासाठी डायमेन्शन सेम नसले तरी चालतील, है ना. सो वी कॅन मल्टिप्लाय ऑर डिवाइड, है ना. आपण मल्टिप्लाय आणि डिवाइड करू शकतो. हा, पण ऍड आणि सबट्रॅक्ट करण्यासाठी मात्र डायमेन्शन कसे पाहिजेत, सेम पाहिजेत. अशाच क्वांटिटी आपण ऍड आणि सबट्रॅक्ट करू शकतो. ठीक आहे. तर ह्या होमोजिनिटी प्रिन्सिपलच्या आधारे आपण एक न्यूमेरिकल बघूया. ठीक आहे. एवढं पॉज करून लिहून घ्या. So example, that is v is equal to a plus bt. मग v म्हणजे काय आहे, वेलॉसिटी, आणि t म्हणजे काय आहे, टाइम, आणि विचारलंय फाइंड डायमेन्शन्स ऑफ a and b. तुम्हाला कोणाचं डायमेन्शन काढायला सांगितले, a आणि b चे. ठीक आहे. आता ही एक टर्म आणि ही एक टर्म, ह्या प्रत्येक टर्म कशा आहेत, ही टर्म सेकंड, ही टर्म, ही फर्स्ट टर्म आहे, ही सेकंड आहे, है ना. जे आपल्याला असं लिहू शकतो. आता ह्या इकडे अलीकडे आणलं तर काय येणार बरं, रिअरेंज केलं तर v मायनस a मायनस बी टी इज इक्वल टू 0. तर ही एक टर्म झाली, ही एक टर्म झाली, आणि ही एक टर्म झाली. लक्षात घ्या. ठीक आहे.
ह्या प्रत्येक टर्मचे डायमेन्शन कसे असायला पाहिजेत, सेम असायला पाहिजेत. ठीक आहे, म्हणजे डायमेन्शन्स ऑफ व्ही है ना, डायमेन्शन्स ऑफ ए, ह्या एचं डायमेन्शन कोणा एवढं असायला पाहिजे, व्हीचं डायमेन्शन्स ऑफ व्ही. आता वेलॉसिटीचं डायमेन्शन आपल्याला माहिती आहे किती आहे, तर मास आहे का वेलॉसिटी मध्ये, नाही. लेंथ आहे का, आहे. टाइम आहे का, आहे. जे वेलॉसिटीचे डायमेन्शन आहे तेच कोणाचं डायमेन्शन असणार आहे, एच. एक टर्म कळाले. त्यानंतर बघा आता जे व्हीचं डायमेन्शन असणार तेच कोणाचं असणार, बीटीचं. तर बघा तेही लिहू शकतो आपण. होमोजिनिटी प्रिन्सिपल नुसार. ठीक आहे, ठीक आहे. सो डायमेन्शन्स ऑफ बीटी इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ व्ही है ना. व्हीचं डायमेन्शन्स काय माहिती, मास आहे का, नाही. लेंथ आहे का, आहे. टाइम आहे का, आहे. ठीक आहे, 10⁻⁴. इथं पहा बीचं डायमेन्शन माहिती आहे का, नाही. पण टीचं माहिती आहे ना, काय, 10⁻1. हा मल्टिप्लाय आला, इकडे आला काय होईल मग, डिवाइड. म्हणजे बीचं डायमेन्शन्स बरोबर m⁻⁴ l⁻1 t⁻⁻1 आणि हे छेदस्थानी येईल 10⁻1. हे वर गेल्यावर काय होईल मग, -1. म्हणजे काय येणार, m⁻⁴ l⁻1 आणि t⁻⁻1 आणि हे वर गेला अजून मायनस होईल, -2. तर हे डायमेन्शन कोणाचं झालं, बीचं डायमेन्शन झालं. तर अशा प्रकारे तुम्हाला होमोजिनिटी प्रिन्सिपल वापरता आली पाहिजे. ठीक आहे, अजून काही न्यूमेरिकल करूया, पॉज करून एवढं लिहून घ्या. बघा एक्झाम्पल, फाइंड द डायमेन्शन्स ऑफ u that is refractive index mu is equal to a plus b upon lambda square. असा आपल्याला क्वेश्चन त्या ठिकाणी विचारलेला आहे. आणि यामध्ये पहा म्यू काय आहे, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि लॅम्बडा काय आहे, वेव्हलेंथ. ठीक आहे, आणि विचारलं काय, फाइंड ए अँड बी. ओके, आता हे इक्वेशन्स होमोजिनियस आहे. The given equation is homogeneous. That means the dimensions of each term are same. म्हणजे याचं डायमेन्शन्स आणि याचं डायमेन्शन्स या प्रत्येक टर्मचं डायमेन्शन कसं असायला पाहिजे, सेम है ना. इफ इक्वेशन इज होमोजिनियस देन द डायमेन्शन्स ऑफ each term are same. है ना. Given equation is homogeneous. ठीक है, then dimensions of each term is same. So therefore dimensions of mu or dimensions of A is equal to dimensions of mu. But dimensions of किंवा mu is the dimensionless quantity. Mu is the refractive index कशी quantity है, dimensionless quantity है. Mu is the dimensionless quantity. ठीक है, इक्वल क्वांटिटी है डायमेंशनलेस. देयरफॉर डायमेन्शन्स ऑफ ए इज इक्वल टू कोणा एवढे असणार, म्यूचे. म्यूचं डायमेन्शन काय, मास 0, लेंथ 0 आणि टाइम पण 0. कारण ती कोणती क्वांटिटी आहे, डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे. सो जे डायमेन्शन्स म्यूचं तेच एचं आणि तेच बीची. सो त्यानंतर आपण काय लिहू शकतो, बी अपॉन लॅम्बडा स्क्वेअर इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ म्यू. आता म्यूचं डायमेन्शन सांगा मला, मास 0, लेंथ 0, टी 0. ओके, बीचं डायमेन्शन आपल्याला काढायचं. लेंथचं लॅम्बडा इज व्हॉट, लॅम्बडा इज द वेव्हलेंथ आणि त्याचं युनिट आहे मीटर. मीटर म्हणजेच लांबी आणि त्याचं त्या ठिकाणी तर बघा लॅम्बडा स्क्वेअर, लॅम्बडा म्हणजे लेंथ. आता लेंथ किती वेळा आहे, लॅम्बडा 2 वेळा, म्हणजे लेंथ पण 2 वेळा. तिकडे नाही, मग डायमेन्शन ऑफ बी बरोबर काय येणार, हे डिवाइड तिकडे आलं
मल्टिप्लाय किती वेळा आहे 2 वेळा. म्हणजे डायमेन्शन किती वेळा आलं मग काय आलं तर डायमेन्शन आलं m रेस टू 0 l रेस टू 0 प्लस 2 म्हणजे 2. ठीक आहे. तर हे आलं डायमेन्शन्स ऑफ बी. लक्षात आहे सगळ्यांच्या. ठीक आहे. पॉज करून एवढं लिहून घ्या. आता पहा दुसरं इक्वेशन आपण बघूया. इक्वेशन नंबर नेक्स्ट. ठीक आहे. बघा आता तर एक्झाम्पल x इज इक्वल टू a प्लस m अपॉन c. ठीक आहे. m अपॉन c सॉरी या ठिकाणी आपण असं उलट करू c अपॉन m. सो x इज अ डिस्प्लेसमेंट अँड m म्हणजे मास. आणि विचारलं आपल्याला फाइंड डायमेन्शन्स ऑफ A and C. ठीक आहे. आता बघा गिवन इक्वेशन इज होमोजिनियस असेल तर या प्रत्येक टर्मचं डायमेन्शन कसं असायला पाहिजे सेम. या टर्मचं जे आहे तेच याचं. ठीक आहे. या सर्वांचं डायमेन्शन कसं असणार प्रत्येक टर्मचं डायमेन्शन सेम. म्हणजे डायमेन्शन्स ऑफ A इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ x. ठीक आहे. आणि x चं डायमेन्शन काय x मध्ये कोण आहे लेंथ डिस्प्लेसमेंट त्याचं डायमेन्शन काय आहे लेंथ म्हणजे मास आहे का नाही लेंथ आहे का आहे टाइम आहे का नाही. म्हणजे x चं तेच a चं. ठीक आहे. तर हे आलं a चं डायमेन्शन्स. तसंच आपल्या डायमेन्शन कोणाचं पाहिजे c चं म्हणजे डायमेन्शन्स ऑफ c अपॉन m इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ x. आता x चं डायमेन्शन काय आहे मग l. ठीक आहे. c चं डायमेन्शन्स काढायचंय. मासचं डायमेन्शन्स m भागिले इकडे आल्यावर काय होईल मग मल्टिप्लाय. ठीक. हे भागिले ना मास मल्टिप्लाय आहे. सो व्हॉट इज द डायमेन्शन ऑफ c. जो मास आहे लेंथ आहे टाइम नाही. सो दिस इज द डायमेन्शन ऑफ c. ठीक आहे. अगोदर एक इक्वेशन एक्झाम्पल बघूया आपण. पॉज करून एवढं लिहून घ्या. समजा तुम्हाला विचारलंय डायमेन्शन्स कोणाचे विचारलंय समजा तुम्हाला डायमेन्शन्स विचारलं y इज इक्वल टू 10 into 60. सो फाइंड द डायमेन्शन्स of x. Here t is time. टी काय दिला तुम्हाला टाइम आणि कोणाचं डायमेन्शन काढायचं आहे एक्सचं डायमेन्शन काढायचं आहे तर आपण त्या ठिकाणी कसं करू शकतो. ओके. टी इज अ टाइम आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे. आता लक्षात घ्या एक तर आपल्याला माहिती की वाय बरोबर नेहमी काय असतो टॅन इंटू थिटा. ठीक आहे. कारण थिटा हा जो आहे हा म्हणजे कोण असायला पाहिजे अँगल म्हणजे कोण असायला पाहिजे थिटा म्हणजे थिटा बरोबर म्हणजे एक्स इंटू टी इज इक्वल टू कोण आहे थिटा. लक्षात घ्या x इंटू टी म्हणजे कोण आहे थिटा म्हणजे x डायमेन्शन काय असायला पाहिजे. सो डायमेन्शन्स ऑफ एक्स टी इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ थिटा. थिटा इज द ही कोणती क्वांटिटी थिटा इज द डायमेन्शनलेस क्वांटिटी अँगल इज डायमेन्शनलेस क्वांटिटी. आठवतंय. ठीक आहे. डायमेन्शनलेस क्वांटिटी म्हणजे m रेस टू 0 आहे l रेस टू 0 आहे t रेस टू 0 आहे. ठीक आहे. मग x दशाला कसं t चं डायमेन्शन काय आहे कॅपिटल T है ना. तुम्हाला कोणा डायमेन्शन पाहिजे x चं. सो x चं डायमेन्शन कसं येणार मग x इज इक्वल टू हा इकडे मल्टिप्लाय आहे इकडे आल्यावर डिवाइड ला होईल म्हणजे m रेस टू 0 l रेस टू 0 t रेस टू 0 आणि हा टाइम इकडे डिवाइड आलेला आहे t रेस टू 1 वर गेला काय होतो मायनस म्हणजे x ची किंमत काय येणार. ठीक आहे. या प्रकारे. सो अशा प्रकारे तुम्ही या x चं डायमेन्शन्स काढू शकता. हे काय आलं m रेस टू 0 l रेस टू 0 t रेस टू -1. ठीक.
लिहून घ्या पॉज करून. त्या ठिकाणी बघा, जर तुम्हाला अशा प्रकारे क्वेश्चन दिलं P इज इक्वल टू A इंटू, त्या ठिकाणी बघा P इज इक्वल टू A इंटू P इज इक्वल टू Q इंटू R स्क्वेअर इंटू X, आणि आपल्याला विचारलंय R काय दिलेली आहे, रेडियस, आणि विचारलंय की फाइंड डायमेन्शन्स ऑफ X, आणि दुसरं म्हणजे P आणि Q हे अननोन आहेत, माहिती नाही आहेत, यांच्या किमतीच माहिती नाही आहे, फक्त कोण आहे काही माहिती नाही, फक्त X R माहिती आहे आणि X काढायचे. ठीक आहे. तर एक लक्षात घ्या, कधी कोणत्याही संख्येच्या घातांकाला, समजा असं असेल 10⁻², तर घातांकाला हे 2 ला एखादं युनिट लिहिलेलं असतं का 2 kg वर पॉवरला कधीच युनिट लिहिलेलं नसतं, म्हणजे ही युनिटलेस क्वांटिटी असते. हा जो पॉवर आहे ही कशी क्वांटिटी आहे, मग युनिटलेस. तुम्ही कधी ऐकले का की 10⁻6 kg पॉवरला कधी kg लिहिलेलं ऐकलंय का, किंवा 6 सेकंद पॉवरला लिहिलेलं ऐकलंय का, नाही. म्हणजे पॉवरची जी टर्म आहे ती युनिटलेस असते, आणि जर टर्म युनिटलेस असेल तर ती कशी असते, तर ती असते डायमेन्शनलेस. म्हणजे P बरोबर हा जो टर्म दिला R स्क्वेअर इंटू X, ही टर्म कशी आहे, युनिटलेस आहे, म्हणजेच कशी आहे, डायमेन्शनलेस आहे. डायमेन्शनलेस म्हणजे तर डायमेन्शन काय असणार आहे मग, तर याचं डायमेन्शन असणार आहे मास 0, लेंथ 0 आणि टाइम पण 0. पण रेडियसचं डायमेन्शन काय आहे, तर रेडियसचं डायमेन्शन आहे लेंथ, दॅट इज अ मीटर. मीटर इज अ युनिट. रेडियसचं युनिट काय, मीटर म्हणजे लेंथ, मग रेडियस 2 वेळा, म्हणजे लेंथ पण किती वेळा, 2 वेळा. आणि एक्स डायमेन्शन माहिती नाही, तेच आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. हा मल्टिप्लाय आहे, इकडे आल्यावर काय होईल मग, डिवाइडला येईल, आणि म्हणजे काय येणार, R स्क्वेअर इंटू X इज इक्वल टू n⁻0 n⁻0 t⁻0. हा R च्या जागेवर R स्क्वेअर जो आहे ना तो L स्क्वेअर आहे, तो इकडे डिवाइड, इकडे आल्यावर मल्टिप्लायला होईल, आणि मग X डायमेन्शन आपल्याला मिळेल L स्क्वेअर. हा वरती गेला तर मायनस होईल, n⁻0 0 - 2 -2. सो दिस इज द डायमेन्शन ऑफ X. हे कोणाचं डायमेन्शन आलं, X चं. तर अशा प्रकारे वेगवेगळे टर्म्स असेल, तुम्हाला फक्त जस्ट सिंपल एक आयडिया लक्षात येणं आवश्यक आहे, बाकी सर्व काही सिंपल आहे. तर हे कशाच्या आधारे सॉल्व्ह केलं आपण, युजिंग द प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया ॲप्लिकेशन ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. ॲप्लिकेशन ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस, त्यामध्ये पहिली टर्म आपण पाहणार आहोत, टू चेक द करेक्टनेस ऑफ गिवन इक्वेशन, फर्स्ट वन. सेकंड वन, टू फाइंड आउट द फॉर्म्युला युजिंग रिलेशन बिटवीन डिफरंट क्वांटिटीज. डिफरंट क्वांटिटीमध्ये रिलेशन बघून आपण काय फाइंड आउट करू शकतो, फॉर्म्युला. आणि त्यानंतर थर्ड वन, टू फाइंड आउट द कन्वर्जन फॅक्टर फ्रॉम वन युनिट सिस्टीम टू द अनदर युनिट सिस्टीम. म्हणजे एका युनिट सिस्टीम तो दुसऱ्या युनिट सिस्टीम मध्ये कशा प्रकारे कन्वर्ट करावं लागतं, किंवा कन्वर्टिंग फॅक्टर काय आहे, तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.